गौतम बुद्धाबद्दलचा आपण आता भाग 34 आणि आता सम्यक संकल्प याचा आशय काय आहे, सम्यक संकल्प म्हणजे काय हे आपण पाहून घेऊया. प्रत्येक माणसाला ध्येय आहे, आकांक्षा आहेत, अपेक्षा असतात, आकांक्षा असतात. अशी ध्येय, अशी आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही कशी असावी, ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. उदात्त म्हणजे मोठ्या कल्पनेतून असावीत आणि प्रशंसनीय असावी की ज्यापासून कुणालाही त्रास होणार नाही, दुःख होणार नाही. आणि आपल्या जे आशा, आकांक्षा किंवा ध्येय आहेत हे क्षुद्र आणि अयोग्य नसावे. आपल्या अपेक्षा योग्यच असाव्या, आपल्या महत्त्वाकांक्षा योग्य अशाच असाव्या किंवा महत्त्वाकांक्षा जे आहेत ते आपणाला झेपेल अशाच असाव्यात. आणि त्याला हा जो आपण संकल्प करतो की माझं ध्येय, माझ्या आकांक्षा, माझ्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा हे योग्य असाव्यात असं ध्येय गाठताना आपण जो विचार करतो त्या वेळेला त्या योग्यच असल्या पाहिजे. याच्यासाठी आपण त्याला सम्यक संकल्प असे म्हणतो. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. सम्यक संकल्प म्हणजे आपला संकल्प कसा असावा. आणि त्याच्यानंतरचं जे आहे दुसरा संकल्प तो सम्यक वाचा. आता सम्यक वाचा हा विचार जो आहे, आपण सम्यक दृष्टी पाहिली, सम्यक संकल्प पाहिला, आता यानंतर सम्यक वाचा म्हणजे काय, तर माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. आपली वाचा जी आहे, आपलं बोलणं जे आहे, आपले शब्द जे आहे, आपला उच्चार जो आहे तो काय खरा असेल तोच बोलावा, सत्य असेल तेच बोलावे. असत्य कधीही बोलू नये, खोटं बोलूच नाही, बनवाबनवी करूच नाही. आणि माणसाने दुसऱ्याविषयी तर वाईट बोलूच नाही. ह्या सम्यक वाचामध्ये हा भाग येतो. आणि माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून फार दूर राहिलं पाहिजे. काय गरज आहे कुणाची निंदा करा, नालस्ती करा, तो असाच आहे, तो तसाच आहे वगैरे म्हणण्यामध्ये आपला महत्त्वाचा वेळ घालवू नये असं ह्या सम्यक वाचामध्ये सांगितलेलं आहे. आणि माणसाच्या आपल्याविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये. म्हणजे माणसाने आपल्यासमोर जे लोक आहेत आपण म्हणतो त्याच्यावर रागाराग कधीच करू नये, त्यांना शिवीगाळ करू नये, त्यांना वाईट बोलूच नये, वाईट भाषेत बोलायचंच नाही. म्हणजे आपली वाचा ही चांगली असावी. हा या सम्यक संकल्प वाचेचा तो खरा अर्थ आहे. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्यानं वागावे. माणसाने अर्थहीन मूर्खासारखी बडबड करू नये. म्हणजे ज्या गोष्टीला काही अर्थच नाही अशावर माणसं फार चर्चा करतात, अगदी रमून जातात चर्चा करण्यासाठी की जे फालतू बडबड वाटते. आणि त्यांचे हे जे आहे ते निरर्थक, ज्याला अर्थच नाही आणि ज्याला मूर्खपणा म्हणता येईल अशी बडबड न करता आपण समंजसपणे, सौजन्याने, प्रेमळ, आनंदायी अशी भाषा करावी, असं बोलावं. याचं म्हणजे तेही मुद्देसूद असावं, योग्य असं बोलावं. हे सम्यक वाचेमध्ये येतं. आणि ही शिकवण सम्यक वाचेची आहे. आणि हे लक्षात घेणं आपण सांगितलेलं आहे. आणि सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपातामुळे होता कामा नये. आता सम्यक वाचा आपण जे बोलायचं का ते कुणाची तरी भीती आहे म्हणून असं बोलावं लागेल, कोणीतरी आपल्याला मार्गदाता आहे किंवा आपल्यापेक्षा मोठा आहे आणि त्याला भीती वाटेल आणि त्याची भीती आपणाला वाटते असं पक्षपातीपणे नसावं.
जे आपल्या मनात आहे, खरे आहे, सत्य आहे तेच बोलाय. म्हणजे सम्यक वाचेमुळे आपला तोटा होईल की नुकसान होईल या कृतीविषयी आपण दूर राहिलं पाहिजे. आणि आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल, आपण जे बोललो ते आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा कुणी आपला आहे मार्गदाता किंवा काही थोर म्हणा, त्याला काय वाटेल याचाही त्याच्याशी काही संबंध नाही. सम्यक वाचेमध्ये तुम्ही खरं आणि योग्य बोलाल, यालाच सम्यक वाचा म्हणता येते. आणि वरिष्ठाची आज्ञा ही वरिष्ठांची आज्ञा किंवा वरिष्ठाची आज्ञा आहे म्हणून आपण असं बोलतो, किंवा आपला त्याच्यात फायदा आहे म्हणून आपण असं बोलतो. असं बोलतो म्हणजे काय, योग्य बोला, सत्य बोला, खरं बोला, खोटं बोलू नका, वाईट बोलू नका. आणि हे प्रमाण आहे सम्यक वाचेचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत काय म्हणायचं, आपलं वर्तनाची शिकवण जी आहे ते दुसऱ्याच्या भावना आणि हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी, त्याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचे प्रमाण आहे. हा जर व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.